झालं, काम फत्ते झालं, काम फत्ते झालं. झालं म्हणजे तू त्या शक्तीची बुद्धी काबीज केलीस? चला बरं झालं. नाही, अजून पूर्णतः काबीज नाही केली. नाही काय चेटकोबा, मी तिचे एवढे केस कापून आणले, माझं रक्त पण तुला मी दिलं, आणि तू तिची फक्त अर्धीच बुद्धी काबीज केलीस. तोंडाचा पट्टा बंद कर आणि काय सांगतोय ते नीट ऐक. विधी अजून पूर्ण झालेला नाहीये, याच्या पुढचा विधी तुला करायचा आहे. पकड. मला करायचे? हो. काय काय करायचे? उद्या सकाळी हे रक्ताने माखलेले केस सूर्याच्या कोळ्या उन्हात स्मशानात ठेवून खड्डा करून त्यात पुरायचे. हे बघ चिटकोबा, मला नाही जमणार. हा, तुलाच करावं लागेल. मी स्मशानात जाऊ शकत नाही. या केसाला तुझं रक्त लागलंय. हो सगळं मान्य आहे मला, पण मला त्या स्मशानात कोणी पाहिलं तर किती गडबड होईल तुला माहितीये. ते कसं करायचं ते तुझं तू बघ. तुला जर सुखाचं आयुष्य जगायचं असेल तर हे रक्ताने माखलेले केस तुला स्मशानात पुरावेच लागतील. एकदा का हे केस स्मशानात पुरलेस की शक्ती तुझी कायमची गुलाम होईल. आणि हे काम उद्याच्या उद्या करायचं, कळलं? आता तू मला वश होशील. प्रॉपर्टीचे पेपर्स हवेत का तुला? देते, प्रॉपर्टीचे पेपर्स देते. जय बा चेटकोबा. झाला, मतिचौर्य विधी पूर्ण झाला. त्या शक्तीला मी वश करण्यात यशस्वी झालो. पा रक्तासुरा, ही तुझीच कृपा आहे. शक्ती, आता बघ मी तुला कसं अटक मटक सटक करून टाकतो.
शक्ती शक्ती आता लक्ष कुठे तुझं? मी इथे कशी आले? म्हणजे अरे मी तर घरी झाडांना पाणी घालत होते, मग मी इकडे कशी काय आले? नक्कीच काहीतरी गडबड आहे. शक्ती अगं तू तुझ्या तंद्रीत त्या आगीच्या दिशेने अशी चालत चालली होती जसं काही वश केलं कोणीतरी तुला. नशीब आपण वेळेत पोहोचलो इथे, नाही त्या आगीत आपल्याला असं वाटतं की तुला वश करण्याचा घाट घातलाय का राक्षसांनी. वश? हे कसं शक्य आहे? शक्ती याचं कनेक्शन आपल्याला तुझ्या कापलेल्या केसांबरोबर वाटतंय. चल आत्ताच्या आता देवळात चल, आपल्याला जाम टेन्शन आलंय. शंभू महादेवच काय ते बघून गेल. चल चल. शंभू महादेव हे सगळं काय चालू आहे आपल्याला काहीच समजत नाही. आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये तुझा आणि शक्तीमध्ये आदिशक्तीचा अंश आहे, पण तरी पण तूच सर्व शक्तिमान आहे शंभू महादेव. आपल्याला असं वाटतं की ना शक्तीवर कुठल्या तरी वाईट शक्तीची सावली पडली आहे, नाहीतर कुठल्या तरी वाईट शक्तीचे प्रयोग होत आहेत तिच्यावर. शंभू महादेवा, हे जर खरं असेल ना तर या वाईट संकटांपासून आपल्या शक्तीचं रक्षण कर. आम्हाला अजून खूप मोठी लढाई लढायची आहे, आणि त्याच्या आधी शक्तीवर कुठलं पण संकट नको येऊ दे. नाही, आपण आहे तिच्या सोबतीला. तिच्यावर येणारं कुठलं पण संकट आपण स्वतःवर झेलू शकतो. पण शंभू महादेव या छुप्या संकटाचं काय करू? त्याचा सामना कसा करायचा? तूच आमचा पाठीराख आहे शंभू महादेवा. आपल्या शक्तीचा सांभाळ कर. हर हर महादेव. थांब माऊली, यावेळेस स्मशानात काय करत होतीस? काय म्हणजे? माझं काम होतं म्हणून गेले होते मी. काम? यावेळी तेही स्मशानात? तुझे डोळे खरं बोलत नाहीयेत, घाबरल्यासारखी दिसतेस. हे बघ, वाटचाल माझी, काम आहेत मला. शुभम भव. ढोंगी कुठला? माझ्या डोक्यात हातोडीची हिंमत कशी झाली त्याची? सगळे केस उचकटले माझे. वेळ नव्हता म्हणून त्याला हिस्सा करून टाकला असं त्याला मी. जाऊ दे, पटकन घ्यायला. अरे हिला काय झालं आता? अरे काय झालं? हे चालू का होत नाहीये? काय झालं आता हिला? शे, काय झालं आता हिला? का बंद पडली? कोरोनाला बोलवते, दुसरी गाडी घेऊ. पण उठला असेल तर नशीब. एवढ्या सकाळ सकाळ कोण तडमडतंय? ऊन का उचलत नाहीये हा? कुठे गेलाय मरायला? मी जनतेची सेवा करतो, मला माहिती आहे, पण आधी योगासन, आधी फिटनेस. काय कुठे गेलाय हा? बापरे वहिनी बॉस, एवढ्या सकाळ सकाळ तो पण घरातून. गुड मॉर्निंग वहिनी बॉस. किती कॉल केले तुला? कुठे गेला होतास मरायला? नाही नाही नाही, जीव द्यायला नाही, मी योगासन करतोय. योगा बाजूला ठेव आणि आत्ताच्या आता पिंपळ फाटाच्या स्मशानाजवळच्या चौकात ये. गाडी घेऊन ये लगेचच. माझी गाडी बंद पडली. योगा करतोय, आकार उकार तर बदलणार नाही, पण उगाच. उन्हात चालून चालून पाय दुखायला लागले माझे. कोरोना कुठे मेले काय माहित? कधी येणार? काय असताय? अरे जोकर दिसते, कार्टून दिसते मी. हसू नको. ए हसू नको ना, तर तुला नवशी घेऊन टाकेन तुला मी. हसू नको. अरे हसते ते का? हसतात मला या.
का हसतेस? हा हसतेत कशी? मला स्ट्राईक कुकरशी हसतात का कळतच नाहीये मला. काय रे काय झालं? काय कळत नाही मला. ठरेला कोरोना. त्या वहिनी सोबत आहेत ना? कोण त्या? हा फोन पण उचलत नाहीये. अरे येस, शी इज वहिनी साहेब. मिशिगन फेसिंग. हसतोस? मस्त एकदम. काय म्हणजे आता तुम्ही पार्लर मध्ये जाणार का माझ्या सलून मध्ये येणार? ए उडी मत तुमची. माझा रस्ता आहे माझा. काय प्रकार आहे लेडी वीरप्पन? मला का त्याचं त्यांना माहिती बाबा. पण भावाला सांगायला पाहिजे वहिनी साहेबांचा नवीन लुक काय आहे. चल चल सांगू चल पटकन चल. अगं ए मूर्ख बाई तुला अक्कल. अरे काय झालंय तुमचं? झालं झालं तुझा. योगा करताना काय डोक्यावर पडला होतास? हे काय झालंय तुमचं? अरे का हसतोस मला तू? ते रस्त्याने लोक सुद्धा मला बघून हसत होते. कार्टून बघितल्यासारखं करत होते. वैरी बॉस तुमचं कार्टूनच झालंय. हसणार नाही तर काय करणार? कार्टून बोलतोस मला? खूप जास्त बोलतोस. थोबाड फोडीन तुझा. माझं थोबाड नंतर फोडा, आधी स्वतःच्या थोबाडाकडे बघा. या बघा आरशात येऊन बघा तुमच्या थोबाडाचं काय झालंय. स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायला अशी अवस्था झाली तुमची. बघा बघा या लवकर बघा. मला मिशाले. मला मिशाले. मला हात लावू नका, मला पण मिशेल. कोणी बघितलं ना मला? कोणी बघितलं ना? बापरे एका बाईला मिशी कसं दिसतं ते. थोबड पडेल तुझा. गाडी चालू कर. गाडी चालू कर. बसा बसा बसा. गाडी सुरू कर. गाडी सुरू कर लवकर. वहिनी बॉस पण मला एक सांगा, तुम्ही मिशीला कोणतं तेल लावलं? म्हणजे अशी झुपकेदार तुम्हाला मिशी आले. मला पण सांगा, मला पण खूप मोठी वाढवायची मिशी सांगा. अरे तुला जोक सुचताय. करू गाडी सुरू कर. गाडी सुरू कर. अहो थांबा जरा, स्टार्ट होत नाही. अरे काहीतरी पटत दाब. हसतात मला. हसतात मला. काय करू? अरे गप्पा आहे. धर. पुन्हा शरीर आणि मन थंड ठेवायचं असेल तर लिंबू सरबत एकदम बेस्ट. शिवा, प्रिन्स काका आणि त्याच्या बायकोने आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स दिले नाही. ते बँकेत आहे असं म्हणाले. ते खरं असेल का की त्यांनी मुद्दाम आपल्याला असं सांगितलंय? आपल्याला पण सेम डाऊट आला होता. काय चाललंय त्यांच्या डोक्यातनं त्यांचं त्यांनाच माहित. ते काहीतरी लीगल टीमशी वगैरे बोलणारे बोलले. खरं काय खोटं काय शंभू महादेवालाच माहित. काहीही झालं ना तर या सगळ्या फाईल्स आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत.
त्यांच्या विरुद्ध आपल्याला जे काही पुरावे गोळा करायचे आहेत ना, त्याची सुरुवात या प्रॉपर्टीच्या फाईल्स वरूनच होईल. ज्या गोष्टीसाठी त्यांनी माझं कुटुंब संपवलं, तीच गोष्ट आता आपल्याला त्यांना प्रत्येक केलेल्या गुन्ह्यापर्यंत पोहोचवेल. शिवा, काय झालं? शांत का झालास? काय नाही, ते तुझ्या कापलेल्या केसांकडे लक्ष गेलं आणि तू विचारलं की भद्रावतीने तुझे केस का कापले असतील. करणार काय त्या केसांचं? मलाही काहीच कळत नाही रे, पण तिने केस कापले म्हणजे प्रकरण भयंकर आहे. भद्रावती मग या अशा कथा होतात? हसतात, सगळे हसतात मला. शिवशक्ती, बरं झालं तुम्ही मला भेटलात. शिवा, मला घरी सोड ताबडतोब. अहो पण तुम्ही अशा धावत पळत कुठून येत आहे? धावत पळत. ऐका, नको प्रश्न विचारस मला. मला आधी घरी सोड, चल तू. हो भद्राबाई, पण तुम्ही तोंडाला असा पदर का बांधलाय? ते मला धुळीचा खूप त्रास होतोय. तू चल ना शिवा, मला घरी सोड ना प्लीज. तू चल ना मला सोड घरी सोड. तुम्ही तू इथं काय करतेस? हो, मी लिंबू सरबत पित होते आणि भद्राबाई मला पळताना दिसल्या. तुम्ही त्यांच्या मागून पळत होतात का? हो, त्यांना काय झालंय? त्या अशा बिथरलेल्या का दिसते आणि त्यांना तोंडाला पदर का बांधलाय? काय सांगू, कसं सांगू तेच कळत नाहीये. वहिनी बस आहे ना, आयुष्यातून उठल्यागत झाल्यात. हा, होत्याचं नव्हत्याचं होतं झालं. पेनी वरचं पायी पण केलं, नाकाच्या खाली पर्यंत आलं. म्हणजे हा, म्हणजे बघ, मला पण सांगता येणार नाही. सगळं माझ्या पण डोक्यावरून चाललंय. जाऊ दे बरं, कसं झालं? हो, एव्हा ना ते केस स्मशानात पुरले असतील भद्राने, आणि चिटकुमाचं काय नवीन सुरू झालंय. मती चौर्य विधी, शक्तीची मती ताब्यात येईल काय? वहिनी साहेब, अहो सांगा. अहो वहिनी साहेब, अशी काही बाई, काय झालं काही न सांगता नुसती धावत सुटली. काय 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 झालं? अगं दार कोण आहे? तू रडतेस कशाला? आणि तू तोंड का लपवलंयस? काढ बघू दे, काढ काढ का काय झालं मला कळू तर दे. तू सॉरी, मी तू खोटी मिशी लावली आहे. तू काय बालिश पण आहे हा? हसू नका, बालिश पडा आहे हा. मलाच कळत रे, हे कसं झालं? म्हणजे ती खोटी मिशी काढ होती. कोटी मिशी नाहीये, खरी मिशी आहे ही. काय बडबडतेस भद्रा? मी शक्तीचे ते रक्ताळलेले केस घेऊन स्मशानात पुरले. ते सगळं झालं आणि मी स्मशानाच्या बाहेर आले. गाडीत बसले, गाडी सुरू केली, गाडी सुरू होत नव्हती. म्हणून म्हटलं मग कोरोनाला कॉल करून दुसरी गाडी घेऊन ये असं म्हटलं मी त्याला. मग म्हटलं तो येईपर्यंत नाक्यापर्यंत मी अशी चालत जाते. नाक्यावरनं अशी चालत जाताना पाहिलं, लोक मला बघून हसत होते. म्हटलं लोक बघून मला काय हसतायत? कोरोना गाडी घेऊन आला तेव्हा मी गाडीच्या हर्षात बघितलं. तेव्हा मला कळलं की लोक मला बघून अशी पेदी का हसतात ते. हे सगळं ना खूपच भयंकर आहे. स्मशानातून बाहेर पडलीस आणि तुला मिशी आली. सगळं त्या आदिशक्तीने केलंय. काय भद्रा,
भद्रा आहे? तू बघू नकोस इथे. हे बघ. शी. नाही मला मला बघवत नाहीये. मला बघवत नाहीये. नको बघूस, तू बस इथे. बस खाली बस, बघू नको. मी काहीतरी करा, काहीतरी उपाय सुचवा मला. प्लीज. मला आता आठवलं की मला ब्युटी पार्लरच्या ओपनिंग साठी जायचंय. मी अशी मिशी घेऊन जाऊ मी? नाही, हसतील मला लोक, पिते हसतील माझ्यावर. अशी मी नाही जाऊ शकत. प्लीज काय कर. शांतो, मला विचार करू दे प्लीज. थांब. काय करते तुम्ही? रेझर. पटकन जाईल तुझी मिशी. ह्याने? ऐक. सलूनवाला जागेवर नसायचा तेव्हा मी यानेच शेविंग करायचो. काही होणार नाही, रेझर आहे, पटकन जाईल मिशी. वरती बघ. प्लीज. काय करताय? आताच म्हणाले ना नीट करा म्हणून. नाही, मानेवर नाही अगं, मी मिशीच कापायला. नीट करा आता. थांब. हलू नकोस, माझ्याकडे बघ. प्लीज. काय होत? तुम्ही मुद्दाम करताय ना? या अशा अवस्थेत तुम्हाला नकोय म्हणून तुम्ही मुद्दाम करताय. आता मुद्दाम नाही करत आहे. मुद्दाम का करीन मी? काय बोलतेस तू? त्यापासून मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. मी मिशी कापायला जातोय पण मानेवर जातोय हा रेझर. मी नाही. मिशी प्रकरण खरंच खूप भयंकर आहे. बरोबर. दुसरं कोण? भद्रा, तू अजिबात काळजी करू नकोस. चेटकोबा काही ना काही उपाय सांगेल. या माणसांचं खरं रूप जेव्हापासून समोर आलंय ना, त्यांच्या वागण्याचे टोटलच लागत नाही. शिवा, काय झालं? सगळं ठीक आहे ना? आणि तू असं बाहेर का उभा आहेस? बरं मला सांग, त्या बाई त्या भद्रावती मॅडम, त्यांना नक्की काय झालंय? काय माहित, काय बोलल्याच नाही. आपण विचारलं त्यांना, गाडीवरून डायरेक्ट उतरला आणि धाडधाड धावत आतमध्ये निघून गेला. कोरोना भाऊ, तुम्हाला तर माहित असेलच ना काय झालंय ते? हा म्हणजे ते हे होत ना असं. काय आलं त्यांनाच विचारा ना.